दोन शब्दात मुख्यमंत्र्यांनी इकडे तिकडे करायला पाहिजे. म्हणजे जसं की आमच्या 8-9 मागण्या केलेल्या या मागण्या मला पूर्ण करायचे की नाही, काय एकदम सोपं आणि साधं आहे. ज्या 8-9 मागण्या त्या द्यायचे की नाही, हो किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगायला पाहिजे. कारण इथं अनेक लोक उपोषणाला बसले, त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. म्हणून आमचं जास्तीचं म्हणणं आज काहीच नाही. फडणवीस साहेबांकडे एवढंच म्हणणं आहे की ज्या मागण्या केल्या याची अंमलबजावणी करणार आहेत का नाही, हा किंवा नाही पद्धतशीर सांगावं. आम्हाला जीव जाळायला लावायची गरज नाही. तुम्ही देणार नसाल तर आम्हाला उठायला, आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करायला आम्हाला अपेक्षा पण नव्हती. जे खरं बोलतोय आणि महत्वाचं सांगतो, आम्हाला अपेक्षा पण नव्हतं, आम्हाला बसावं लागलं. हो, खरं सिद्ध सांगतोय, आम्हाला उपोषण करण्याची वेळ ही वाटत सुद्धा नव्हतं. नुसतं आम्ही आव्हान जरी केलं, आम्ही उपोषणाला बसणार आहे, तरी आमच्या मागण्या मंजूर होतील असं आम्हाला वाटत नाही. घोषणा केली तरी पण झालेलं आहे, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांची सरळ सरळ भावना आमच्या लक्षात यायला जास्त बोलण्यापेक्षा आम्हाला त्यांना जास्त बोलायचं नाही. आमचं आज स्पष्ट मनाला म्हणणं आहे की 1-2 घंट्यात कळूया, स्पष्ट मुख्यमंत्री सांगून टाका, 8-9 मागण्या देणार आहेत की नाही, आम्हाला उपोषण सोडून द्या. मला वाटत उपोषण करण्याची वेळ पण वाटत नव्हतं की आम्हाला उपोषण करावं लागलं. ठीक, या माध्यमातून अनेक नियती त्यावर मला काय बोलायचं, माझं म्हणणं एवढंच बसले त्याच्या जीवाचा प्रश्न आहे. जसे मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी पावलं मागं पुढं सरकू शकतो, तसं माझ्या जातीसाठी मी मागं पुढं सरकत असताना माझ्या स्वार्थासाठी मागं पुढं सरकत मी ठाम असतो माझ्या मतात. माझ्या जातीसाठी जर मी 4-2 पावलं मागं सरकू शकतो, कारण जातीचं कल्याण होईल म्हणून, बाकी काय त्याच्यात आता बेमाने दगाबाटका जर होतोय तर मी 5 वर्ष सुखाने सत्ता सुद्धा खाऊ देणार नाही, सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या लक्षात. मला ना सांगतो जास्त बोलायचं नाही, मला एवढं मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, 2 शब्द सांगून टाकायचं, तुम्ही आमच्या 8-9 मागण्या त्याची अंमलबजावणी करणार आहे की नाही म्हणून सांगा, किंवा हा म्हणून, म्हणजे आम्हाला आमचं उपोषण सोडायला, आम्हाला कोणाला जीव जाळायला नको. कारण कोणाची 60 गेली झाली, कोणाची 55 झाली, कोणाची 70 झाली, एखाद्या माझ्या बाबतीचा जीव जायला, कारण तुम्ही उलट्या काळजाचे दिसत आहेत असं वाटायच्या आत, मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय असं वाटायच्या आत 2 शब्द सांगून टाका. मुख्यमंत्री काही विचारायचं नाही, आम्हाला तुम्हाला नाराज नाही, काय नाही, काय आजच्या क्षणाला म्हणणं आहे